इडियट. लुक अप. फुटलेत डोळे, फुटले आहेत. आणि फुटले असतील तर घरी बसा. आउट आउट. एक मिनिट सर, तिला आधी सॉरी म्हणा. आधी सॉरी म्हणा. सॉरी म्हणावं लागेल. म्हणावं लागेल आता इथे सगळ्यांसमोर. सॉरी. SORRY. सॉरी म्हणा सर. काय तुषार? हा सर, ती नवीन आहे सर. नवीन आहे ना? आर यू आउट ऑफ युअर माइंड? यात आउट ऑफ द माइंड होण्यासारखं काय आहे सर? तुमची चूक झाली आहे, तुम्ही सॉरी म्हणा, इतकंच. ज्या मात चढलाय का तुला? कोण समजते? सर, स्वतःची चूक झाली असेल तर सॉरी म्हणणं कसला आलाय कमीपणा? नाही, मान्य आहे तुम्ही खूप मोठे सुपरस्टार आहात, पण म्हणून इतरांची चूक नसताना त्यांना वाटेल तसं बोलाल का? कारण ती एक साधी हेअर ड्रेसर आहे म्हणून. सर, आता तुमचं लक्ष फोनमध्ये होतं ना, म्हणून तुम्ही तिला धडकलात. यात तिची काहीही चूक नाहीये. तरी ती तुम्हाला सॉरी बोलली आणि तुम्ही काय केलं? तिला वाटेल तसं बोलला, तेही सगळ्यांसमोर. का सर? तिच्या कामाला काहीच किंमत नाहीये का? सर, ती नसेल ना तर तुमची हिरोईन शॉटसाठी उभीच राहू शकणार नाही. तिला सॉरी बोला. ऑर्डर. सर, मी तुमच्याशी बोलतेय. सॉरी म्हणा आणि मग जा. सॉरी हा खूप छोटा शब्द आहे, पण तो बोलल्याने तुम्ही मोठे नक्की व्हाल. काय ना, मी जर अजून मोठा झालो तर झेपणार नाही यांना. काय मुकुंद? तुझी लायकी काय, तुझी कमाई काय, आणि किती आवाज तुझा? कोणासमोर बोलते माहितीये? माझी कमाई कितीही असेल बंटीजी, तरी आमच्याशिवाय हे शूट होऊ शकत नाही. जसे तुमचे स्किल्स आहेत ना, तसे आमचेही स्किल्स आहेत. आम्हाला आमचा मान हा मिळायलाच हवा. तुम्ही सॉरी म्हणा सर. यस सर. पालखी मग घरी सोडायला मानव आहे तिला. तू खांदा दे आणि पालखीला. तुझ्या फिल्म नाही
सर सर तुमच्या पाया पडतो सर. सर. स्वतःला जास्त शाणी समजतेस. आधीच ते डिस्टर्ब आहेत, त्यांचा त्यांच्या आईशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. लहान बाळ आहेत का तुमचे आरके सर? आईशी कॉन्टॅक्ट नाही झाला म्हणून टेन्शन घ्यायला. ए ऐका, आधी नीट ऐकून घे. त्यांच्या आई 4 धामला गेल्यात. आधीच तिकडे लँडस्लाइड झाले, अपघाताच्या बातम्या येतात, काही घडलेलं असू शकतं. काही आणि काय ग, आरके सरांनी तुला सॉरी म्हणायचं? ए प्रोडक्शन, हा बंटीजी बोला ना. नीट समजावा हिला, हो नाही तर आयुष्यभर घरी बसवेन. नाही मी समजावतो बंटीजी तिला, तुम्ही काळजी करू नका. बंटीजी मोहिनी, या हेअर ड्रेसरला काही फरक पडला नाही. ती ओके, तू कशाला बोललीस? कारण या मोठ्या लोकांना ना लहान लोकांची किंमत नसते. अगं पण माझी आई पण हेअर ड्रेसर होती. तिच्यात मला माझी आईच दिसली. आणि तिचाच काय, कोणाचाही अपमान करायचा ह्यांना हक्क नाहीये इतकंच म्हणायचं होतं मला. आता त्यांना त्यांच्या आईची काळजी वाटते. हरकत नाही, मी त्यांना आत्ता जाऊन सॉरी म्हणते. जा, त्याशिवाय शूट सुरू होणार नाही. हो. चला कामाला लागा पटपट. आणि फक्त सॉरीच म्हणा, आणखी काही मॅटर करून ठेवू नकोस. आई कुठे आहेस तू? प्लीज कॉल बॅक. एकदा कॉल बॅक कर आई प्लीज. तुझ्याशिवाय कोणी नाही मला या जगात. प्लीज कॉल बॅक. आरके सर, आय एम सॉरी. मला आत्ताच कळलं उत्तराखंडला तुमची आई अडकलीये म्हणून तुम्ही डिस्टर्ब होतात आणि एवढं रिॲक्ट झालात. बंटे, यस सर. हा सर. बाहेर काढला नाव. हे मेकअप माझ्या परवानगीशिवाय इथं फिरकायचं नाही. चल निघून. सर मला फक्त 2 मिनिट सरांशी. तुला सांगितलेलं कळत नाही, इथे थांबायचं नाही. चल निघून. आंटीजी, मी फक्त माफी मागायला आले होते. शूट थांबेल, शूट थांबेल. तू आणि तुझा प्रोड्युसर बघून घ्या काय ते. चल निघून. हा बोल आई. संध्याकाळचं लक्षात आहे ना तुला? 5:45 वाजता येणार आहेत. लवकर ये, तुला आल्यावर कार्तिकीला तयार करायचंय. त्या हिशोबानं लवकर घरी ये. हो. ठेवते. आणि येताना गजरे पण घेऊन ये. आई ऐक ना, खरंच लग्न लावून द्यायचंय का दिदूचं? गजरे आणायला विसरू नको.
ऐक ना, आज मी थोडं लवकर घरी जाऊ शकते का? हा ठीक आहे ठीक आहे. वासू, लाइटिंग झालं असेल तर जेवण लाव. ब्रेक करा. अरे पांडे जी इतना खुर्ची क्यों लगा इधर, निकालो वो. आईने फोन करून घरी लवकर यायला सांगितलंय आणि आजच नेमकं काम वाढलं. हे कान्हा, आता तूच काहीतरी मार्ग काढ. आज मी वेळेवर घरी पोचले नाही ना. तुला लक्षात आहे ना, दीने काल धमकी दिली. तिने अजून काहीतरी गोंधळ घातला तर आपण काय करणार आहोत? अगं मोहिनी, बेबी ऑइल दे ग. तुमचं इतकं लवकर पॅकअप झालं? हो, माझं काय अख्ख्या युनिटचं पॅकअप झालं. अख्ख्या युनिटचं? शिफ्ट तर वाढणार होती ना? अगं ऍक्च्युली काय झालं, कॅमेराचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर सगळ्यांचं पॅकअप केलं. किती पटकन ऐकलंस रे माझं कान्हा. हो मदर इंडिया, हे घ्या, फक्कड चहा बनवून आणले तुमच्यासाठी. घ्या घ्या. हो ठेवा, थोडस राहिलंय काम. ते राहू द्या हो, सारखं काय काम. घ्या चहा घ्या. पुढे द्या. अहो सतत आपली कामं कामं कामं. बसा छान बसा. या पिऊन बघा कसं झालंय. मी काय म्हणतोय, म्हणजे ठरलंच आहे का तुमचं? पक्कच झालंय? हो. पुन्हा एकदा विचार करून बघूया. खूप विचार केलाय मी. कार्तिकीचं लग्न होणार. मोहिनी, गजरे आणलेस? हो. जा आधी कार्तिकीला तयार कर लवकर. छान मेकअप कर तिचा. पाहुण्यांनी बघता क्षणी पसंत केलं पाहिजे तिला. जातेस? बघा माझं असं म्हणणं आहे की काहीतरी गोडाधोड असं घेऊन येतो ना. बंगाली मिठाई हो, म्हणजे पाहुण्यासमोर ठेवायलाही बरं पडेल. चाल. छान मेकअप करा. मुलाकडच्यांनी बघताच मला पसंत केलं पाहिजे, कारण माझं सुंदर दिसणं हा एकच क्रायटेरिया आहे ना मला पसंत करण्याचा. हो ना? टॅलेंट, स्किल, ॲम्बिशन हे काहीच नाही आहे ग माझ्याकडे. हो ना? नीट करा मेकअप.
अगं इतका आनंदाचा दिवस आहे, कारण मुलगा तर मला पसंत पडणारच आहे. कसाही असला तरी, कारण आईने ठरवलं म्हणजे ठरवलं. अगं आली वाटतं. नमस्कार नमस्कार, या ना, या 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 या. बसा ना, बसा बसा बसा. बस, मी आलेच पाणी घेऊन. काय झालं, का थांबलीस? कर ना, कर. इथे राहिलं बघते, एक तर कर. दीप, आज लग्न ठरलं ना की तुम्ही सगळे मोकळे. आईच्या डोक्यावरचं ओझच उतरेल, कटकट जाईल ना तिची कायमची. घ्या पाणी. ठीक आहे. हा आमचा मुलगा कोणाल. अर्थात. कसे आलात? ऑफकोर्स, गाडीने. बरं, घर सापडायला काही त्रास तर नाही झाला ना? नाही नाही. बरं, काय घेणार? चहा, कॉफी, लिंबू सरबत? चहा चालेल. नको, काहीच नको. आम्हाला जरा ना आत्ता घाई आहे थोडी. नाही नाही, असं कसं? पहिल्यांदा तुम्ही घरी आलाय, काहीतरी तर घ्यावंच लागेल. हे बघा, खरंच नको. आम्हाला इथे जवळ लग्नाला पण जायचं. तेवढं मुलीला लवकर बोलवा ना. हो, तयारच होतीये ती. मुलीचे बाबा कुठे आहेत? ते इथेच मार्केटमध्ये गेलेत, येतीलच 5 मिनिटं. अगं काय टाइमपास चाललाय तुझा, आवर ना पटकन. आई तुला काहीच नाही बोलणार, मला ओरडा बसेल. चल कर काय ते करायचंय केसांचं. मी बघते ना ती तयार झाली का, घेऊन येते तिला. झालीस का तयार? हे काय, अजून तयार नाही झालीस तू? मग बोलले होते ना तुला मी. हळू बोल, बाहेर पाहुणे येऊन बसलेत ना, त्यांच्या समोर उभा शोभा नको. आई करती. काय आई आई, सरक इकडे, मी तयार करते तिला. सर, काय ग, लोकांच्या लग्नात बरी नवरीला लवकर तयार करतेस तू. इथे दोघी मिळून मुद्दाम तर नाही करतात ना? दे नाही, मी करते. बाहेर पाहुणे बसले, त्यांच्या चहा नाश्त्याचं बघ जा. मी हिला तयार करून घेऊन येते. जा. अगं आई. काय आई, काही ओढले नाही आहेत केस. आई काय आता? कडी तर लावून घे. हा. चल चल चल.
तेच म्हटलं, फोटोत खूप वेगळी दिसत होती मुलगी, नाही? हो ना. दी नाहीये खुश या सगळ्यांनी. मला काहीही करून हे लग्न थांबवावंच लागेल.